हॅलो, मनीषा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण नवीन पद्धतीची शहाळ्याची भाजी करणार आहे. त्यासाठी आपण पॅन ठेवला आहे. यामध्ये आता आपण तेल टाकलं आहे. 2 चमचे मोहरी घालूया. मोहरी तडतडली की थोडा हिंग घालणार आहोत. जिरं, लाल मिरच्या तुकडे करून, आलं लसणाची पेस्ट टाकणार आहोत. ठेचून टाकलेलं आहे. त्यामध्ये आता आपण 2 कांदे चिरून घेतले ते टाकणार आहोत. कांदा चांगला आपण थोडा लालसर परतून घेऊया. ही भाजी नक्कीच तुम्ही ट्राय करा, खूप छान लागते. एकदा तुम्ही करून बघा. यामध्ये आता आपण मी एक अर्धा तास अगोदर शेंगदाणे भिजत घातले होते कोमट पाण्यात, ते टाकणार आहोत. पाव चमचा हळद घालणार आहोत. आणि आता टोमॅटो घालणार आहोत. एक टोमॅटो घेतला आहे मोठा. थोडासा आपण टमाटा मऊ होऊ देऊया. आता आपण हे बारीक कट केलेल्या शहाळ्या घालणार आहोत. पटकन होणारी रेसिपी आहे आणि खूप छान लागते. गॅस कमी करूया आपण. थोडं इथे पाणी घालणार आहोत. अजून पाणी घातलं थोडं. तयार. आपण झाकण ठेवू 5 मिनिटं वाफ येऊ देऊ. हे बघा, आपला आता खोबरा चांगला शिजत आलं आहे. त्यामध्ये आपण 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ घालणार आहोत. नंतर हलवून घेणार. कोथिंबीर भरपूर घालूया. आता हे थोडं 5 मिनिटं पुन्हा वाफ करूया. हे बघा, आपली भाजी तयार होत आली आहे. यामध्ये आता सगळ्यात शेवटी आपण दूध घालणार आहोत. दूध मंद गॅस असतानाच घालायचं, नाही तर दूध फाटतं. आणि कोथिंबीर. आपली भाजी आता सर्व करूया. आपली भाजी 1-2 मिनटं फक्त करायची, वाफ काढायची आणि झाली आपली भाजी. झटपट होणारी, पटकन.
आपली शहाळ्याची भाजी आणि तांदळाची भाकरी तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. ह्या भाजीवर भाकरी सुंदर लागते आणि टेस्ट पण अप्रतिम आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.